पीक विमा मिळणं साहजिकच होतं। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, राज्यातील खरीप पिकांच्या विमा भरपाईची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे। त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली मित्रांनो। पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे राहिले असेल ते सर्व शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपला 24, 25, 26 मध्ये पीक विमा भरला होता आणि आपल्या पिकाची क्लेम केली होती आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात आता हे पैसे जमा होणार मित्रांनो। नेमके काही मिनिटापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, म्हणजे त्यांनी सांगितलं की नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व काही मदत करणार आहोत। तसेच महाराष्ट्रातील इतर सुद्धा 22 ते 23 जिल्हे असे तेथील सुद्धा भरपूर नुकसान झाले होते। अशा शेतकऱ्यांना सुद्धा पेरणी करण्याच्या अगोदर म्हणजे पेरणी करण्यासाठी खरीपाची पेरणी करण्यासाठी त्यांना मदत मिळणार आहे। म्हणजे ही मदत कशी मिळणार आहे? आपल्या खत बियाणे वगैरे घेण्यासाठी तर मदत मिळतच असते। आता शेतकऱ्यांनी त्यांना काय सांगितलं, ज्या शेतकऱ्यांना बी भरणं खते घ्यायची असेल अशा शेतकऱ्यांना अनुदान सुरू आहे। अशाने ताबडतोब आपले ऑनलाईन अर्ज करून अनुदानासाठी पात्रता काय असेल ती पूर्ण करून लाभ घेण्याचे आव्हानसुद्धा त्यांनी केले, कृषी मंत्र्यांनी केले। तसेच सांगितले की ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा थकीत आहे अशा सर्व पालकमंत्र्यांना सांगितले प्रत्येक जिल्ह्याची आढावा बैठक घ्यावी आणि आढावा बैठकीत ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत आहे अशाची यादी ही कृषी विभागाकडे कळवण्यात यावी। म्हणजे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याचे पैसे हे प्रत्येक कंपनीकडून मागवून अहवाल घेऊन त्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। राज्य शासनाचा हिस्सा हा याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे। केंद्राकडून सुद्धा काही पैसे हे येण्याचे बाकी होते ते आता आलेले आहे। NDRFच्या निकषापेक्षा 3 पटीने सुद्धा शेतकऱ्यांना ही मदत करण्यात आलेली। आता असे शेतकरी जे वंचित आहे, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले अशा शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री यांनी आत्ताच दिली मित्रांनो।